करू शकतो। हॅलो, हां येतो। एक मिनिट हे विद्येचे माहेरघर असल्यामुळे पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात। कायम पुण्याने एक सुरक्षितेची वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे। यामध्ये कालच्या स्वारगेटच्या घटनेने खरंच मनाला वेदना होतात। काल सकाळी 6 सव्वा 6च्या दरम्यान स्वारगेट आगारामध्ये एका 26 वर्षाच्या तरुणीवर अत्याचार झाला। संबंधित तरुणीने 9 वाजता स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या डीसीपी स्मार्तना पाटील असतील, पोलीस अधिकारी पूनम पाटील असतील यांनी तातडीने तपास कार्य हातामध्ये घेतलं। याच्यामध्ये त्या भागातील सगळे सीसीटीव्ही फुटेजचे कॅमेरे चेक करून त्या संबंधित तरुणीने आरोपीची सांगितलेली ओळख आणि त्या अनुषंगाने तयार केलेले स्केचेस असतील, फोटोज असतील, या अनुषंगाने पोलिसांची 8 पथकं ही कालपासूनच ग्रामीण शहरी भागामध्ये रवाना करण्यात आलेली आहेत। यामध्ये आरोपीचे सीडीआर असतील, लोकेशन असतील हे डिटेक्ट करून आरोपी पकडलाही जाईल। पण शेवटी त्या मुलीची सुरक्षितता फार महत्त्वाची आहे। तिचं आयुष्य हे लाख मोलाचं आहे। त्याच्यामुळे अशा घटना घडूच नाही याच्यासाठी सतर्क राहणं फार गरजेचं आहे। मी सातत्याने पोलिसांच्या संपर्कामध्ये आहे। याच्यामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनचं पेट्रोलिंग ही उत्तम पद्धतीने चालू असताना या रहदारीच्या भागामध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे दुर्दैवी आहे। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर लक्षात येतं संबंधित तरुणी ही आरोपीशी बऱ्याच वेळ बोलताना दिसतीये। मास्क घालून आलेला हा आरोपी अनोळखी आहे, आपली कोणतीही ओळख नाहीये, तरी सुद्धा संबंधित तरुणीने आपल्याला कुठे जायचंय। तिची 5:30ची जर घटना असेल म्हणजे 4 नंतर स्वारगेट आगारातली वर्दळ जी आहे वाढायला सुरुवात होते। मग अशा सगळ्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना होणं हे नक्की मग कुणाचं अपयश आहे? माईकवरून अनाउन्सिंग केलं जातं की फ्लॅट क्रमांकाला कुठली बस लागलेली आहे, काय आहे, मग ही नक्की घटना संगनमतानं घडली की मग नक्की काय? सीसीटीव्ही फुटेज आता प्रश्न त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही, पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये लोक भरपूर दिसत आहेत। तिथं स्टँडमध्येही लोक आहेत। ती मुलगी बसमधनं त्या उतरली त्यावेळेला शेजारच्या बसमधले ड्रायव्हरही चढताना दिसत आहेत। लोकांचा वावर हा तिथे दिसतो। इव्हन तो माणूस, तो आरोपी तिच्याशी बोलत होता, ते दोघं बोलत होते त्या टाइमला तिथे एक व्यक्ती बसलेली होती आणि मुलगी त्याच्याबरोबर गेलेली। तिथेही आजूबाजूला लोक दिसत आहेत। ओव्हरऑल सगळीकडे तिथं लोकांचा वावर होता हे दिसत आहे सीसीटीव्ही फुटेज। घटना घडल्यानंतर आरोपी जेव्हा बाहेर आला तेव्हा मुलगी आल्यावर तिथं शांततेत बाहेर पडली, कुणाला काहीच सांगितलेलं नाही, आरोपी निघून जाताना दिसतोय शांततेत। एक्झॅक्टली सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी खाली उतरला की लगेच 2 मिनिटात मुलगी हे झालेली आहे, खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघूनही गेलेली आहे। बसमध्ये बसून ती गेलेली होती। निंब्या रस्त्यात गेल्यानंतर तिने तिच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ती परत त्यांना सांगितलं की नाही तू ह्याच्यात कंप्लेंट कर। त्यानंतर मुलगी जवळपास 9च्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायला। शॉक मध्ये होती का हे सगळं झाल्यामुळं? तिला काय करावं हे कदाचित आपण तसं म्हणू शकतो। त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल आणि त्यामुळे ती उशिरा आली असेल, परंतु ती आल्यानंतर आपण इमिजिएट तपासाची चक्र सगळी फिरवली।